जन्म 1944चा तो काळ संघर्षमय पारतंत्र्याचा होता. कोणी शिको अथवा न शिको, मी शिकून शान देशसेवेच्या कामी येणार. कोणी शिको अथवा न शिको, मी शिकून शान देशसेवेच्या कामी येणार. पदोपदी अविरत समाजासाठी झटणार. मन रमत गेले धडे गिरवत गेले, मन रमत गेले धडे गिरवत गेले. पुढे अथक साधनेने केवळ शिक्षक न होता उच्च कोटी विचारवंत गुरु झाले. बदली होत गेली विद्यार्थी घडत गेले, बदली होत गेली विद्यार्थी घडत गेले. पुढे शिर्के गुरुजी नावारूपाला आले. ते आजतागायत शिर्के गुरुजी, शिर्के गुरुजी, शिर्के गुरुजी. दूर खेड्यापाड्यात जाऊन पालकांना शिक्षणाविषयी अवगत करावे लागे. मुलांच्या आयुष्याला नवी पालवी फुटावी, पालकांनी मुलांना शाळेस धाडावे म्हणून याचना करावी लागे. शाळेच्या सहवासात लळा लागावा म्हणून विद्यार्थ्यांना मायेने खाऊ घालायचे. शाळेच्या सहवासात लळा लागावा म्हणून विद्यार्थ्यांना मायेने खाऊ घालायचे. त्यांच्या निर्मळ कोऱ्या मनावरती अलगद हळुवारपणे धडे गिरवायचे. अडल्या नडलेल्या रंजल्या गांजलेल्यांना तुम्ही प्रकाश वाटा दाखवत गेलात. स्वकार्य सुईमानाने करत देशसेवेप्रती तत्पर जागरूक राहिलात. स्वलेकरांना शिकवून सवरून जणू नभा एवढे मोठे केले. स्वलेकरांना शिकवून सवरून जणू नभा एवढे मोठे केले. प्रांजळ निर्मळ मनावरती माणुसकी रूपी संसार त्यांच्या तना मनात पेरत गेले. ज्या नवतरेने तुम्ही लेकरांना घडवले, आज सारे मनुज गुणगान गात आहे तुमचे. कळत नकळत बाबड्या मनाला दाटत असावं, आम्हासही द्यावे संस्कार आचार विचार तुमचे. श्रेष्ठ असूनही श्रेष्ठत्व तुम्ही कधी दाखवू दिले नाही. श्रेष्ठ असूनही श्रेष्ठत्व तुम्ही कधी दाखवू दिले नाही. अपरिचित माणूस येता भेदभाव शिवाशिव कधी केली नाही. आल्या अंगणात पावणे रावळे, उपाशी पोटी भुकेने व्याकुळ दुःखी मनाने आजवर कोणी गेले नाही. आल्या अंगणात पावणे रावळे, उपाशी पोटी भुकेने व्याकुळ दुःखी मनाने आजवर कोणी गेले नाही. आल्या दारात मदतीसाठी रिकाम्या हाती कोणी गेले नाही. सुखी दुःखी जीवनात तुम्ही एक आदर्श संसार प्रपंच थाटला. सुखी दुःखी जीवनात तुम्ही एक आदर्श संसार प्रपंच थाटला. सण उत्सव येता घरी मन खुशीने गोरगरिबाला घास तुकडा खाऊ घातला. एक थोर पत्नी कुशल पुरुषामागे कणखरपणे वात्सल्याने कुटुंबाला पदराखाली जपत राहिली. आखा संसाराचा गाडा पतीसम पराकाष्ठेने ओढत राहिली. सकलांना सुई धाग्याने जोडून आपुलकीने घट्ट मनाशी बांधून ठेवले. श्रीमंतीचा बाऊ न करता साध्या बोळ्या जन्मांचा परी शुद्ध आचरणाने वागले. आडानी गरिबाचे फुकट घेणे त्यांना कधी जमलंच नाही. आडानी गरिबाचे फुकट घेणं त्यांना कधी जमलंच नाही. ईश्वराच्या नितांत अजोड भक्ती भावनेची अवहेलना कुचेष्टा पाप पुण्याईने तोलणे त्यांना कधी आवडत नाही. आता रिटायर होऊन खूप वर्ष झाली मुलाबाळांना शिकवा ज्ञानी करा सांगत राहतात. आता रिटायर होऊन खूप वर्ष झाली मुलाबाळांना शिकवा ज्ञानी करा सांगत राहतात. माणसा परिवृक्ष लता वेली यांची देखील सकाळ संध्याकाळ पाणी देऊन काळजी वाहतात. बोल त्यांचे ऐका जण हो जीवने नुसते स्वसाठी जगायचे नसते. आपल्या समतेही मनुष्य याचेही भान ठेवायचे असते.